रोजच्यासाठी छोट्या छोट्या आणि नवीन नवीन डिझाईनच्या रांगोळ्या शोधतायत? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदीच नवीन आणि छोट्या रोजच्या 3 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे राई रंगोली चॅनलवर. तर स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आपली ही डेली यूज रांगोळीसाठी 3x3 डॉट्सची आहे. तर प्रथमतः आपण 3x3 डॉट्स काढून घेतलेत आणि बरोबर मधले 2-2 डॉट्स जॉईंट करून एक असा चौकोन तयार करून घेतला. तर बघू शकता व्हिडिओत आपण एक चौकोन तयार करून आणि बरोबर राहिलेले 3-3 नंबरचे डॉट जोडून एक एक पानाचा शेप किंवा एक फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत. बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन आपण चौकोनाच्या चारही कोणांना 2-2 अशा रेषा मारून घेणार आहोत आणि अगदीच रेषेवरती 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेत. तर ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. डॉट्स आपल्याला बोटाच्या साहाय्याने थोडे थोडे असे प्रेस करून बरोबर एक फुलाचा शेप तयार करून घेतला आणि फुलाच्याच मध्ये लाईट असा पोपटी एक एक डॉट देऊन ते बोटाने थोडेसे प्रेस करून घेणार आहोत आणि त्यावरती एक एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. आणि आपण जे मधोमध फूल काढले होते त्याच्या कड्यांनाही लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेणार आहोत आणि बरोबर मधल्या भागामध्ये लाईट बेबी पिंक कलर भरून घेतला आणि अगदी चौकोनाची जी रिकामी जागा राहिली होती तिथे आपण थोडा थोडा असा लाईट पोपटी कलर भरून घेणार आहोत. आणि फुलाच्या चारही टोकांना आपण 2-2 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले. तर बघू शकता आपला फायनल लुक. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा छोटीशी आणि सोपी रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने 2-2 अशा समांतर रेषा मारून घेतल्यात. अगदीच मधोमध आपल्याला ह्या रेषा मारून घ्यायच्या आहे. तुमच्या रांगोळी काढण्याचे जशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे अंतर कमी जास्त करू शकता. आणि बरोबर चौकोन तयार झाला आहे मध्ये आणि चौकोनाच्या चारही टोकांना आपण एक एक व्हाईट कलरचा डॉट टाकून घेतलेला आहे आणि बोटाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून एक कळीचा शेप तयार करून घेतला आणि बरोबर मध्ये एक एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. चौकोनाच्या मध्ये आपण लाईट पोपटी आणि रेड कलरचा बरोबर मध्ये डॉट देऊन घेतला. तर बघू शकता आपला हा अतिशय सुंदर असा लुक तयार झालेला आहे. आणि अगदीच रेषेच्या टोकाला आपण छोटी छोटी अशी 3-3 पाने काढून घेणार आहोत लाईट पोपटी कलरने. तर ही मालिका आपल्याला पूर्ण रेषेच्या टोकाला काढून घ्यायची आहे. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या छोट्या आणि नवनवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. तर ही मालिका आपण पूर्ण करून घेतलेली आहे आणि बरोबर पानांच्या मध्ये आपण लाईट असा पोपटी कलर थोडा थोडा स्प्रेड करून घेतलेला आहे.
तर आता बघूया 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा छोटीशीच दररोज काढण्यासाठी रांगोळी आहे. अगदीच थोड्याशा जागेत छोटीशी पण सुंदर असा लूक तयार होतो. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 4 रेषा मारून घेतलेल्या आहे. तर पहिली रेषा एकदम मोठी, त्यापेक्षा छोटी अशी आपल्याला बरोबर 4 रेषांची मालिका कंप्लीट करायची आहे. आणि बघू शकता व्हिडिओमध्ये सेकंड नंबरची रेषा एक त्रिकोणाच्या शेपमध्ये जॉईंट करून घेतली. नंतर थर्ड नंबर आणि नंतर फोर्थ नंबर अशा सगळ्या रेषा आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या. बरोबर एक त्रिकोणाचे शेप तयार होतात. आणि खाली जी रिकामी जागा आहे तिथे आपण 2 व्हाईट कलरचे डॉट देऊन काडीच्या साहाय्याने राऊंड असा शेप तयार करून घेतला. आणि मोठ्या रेषेच्या टोकांनाही 2-2 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन थोडेसे प्रेस करून एक रेड कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. आणि त्रिकोणाच्या बरोबरमध्ये सुद्धा आपण एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला. बोटाने थोडेसे ते प्रेस करून त्यामध्ये आपण थोडा असा रेड कलर टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर असा लूक तयार झालेला आहे. आजच्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या एक कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघू शकता रांगोळीमध्ये आपण राऊंड केलेल्या शेपच्याच बाजूला एक लाईट पोपटी आणि लाईट ग्रीन कलर असे डॉट टाकून चमच्याने एक पानाचा शेप तयार करून घेतलेला आहे. तर आजचा पूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन छोट्या रांगोळी बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अशाच आपल्या रांगोळ्या बघत राहा आणि कशा वाटल्या कमेंट नक्की करा. थँक्यू.